आ जाओ दीपक। प्राइज एक था। ए भाई ये व्यू आना चाहिए भाई पीछे का। क्या दिखा रहा है? इधर से लेना, इधर सामने से, इस साइड से ले, लेफ्ट साइड से। वेलकम टू दुबई। हॅलो मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आम्ही चाललेलो आहे कोकणात, म्हणजे कर्दे, दापोली, लाडगर या साईडला. टीम आउटिंग आहे यावेळेस. कोणते फ्रेंड्स असे नाही आहेत, फॅमिली नाही आहे, माझी ऑफिसची टीम आहे. सो लाईक अ बॉईज ट्रिप. ह्या ट्रिपला पण मजा येणार आहे. आपले चड्डी दोस्त आहेत जरा सोबत. Let me introduce. Say hello. Hi guys, welcome to my channel. Guys, say hello. 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 Mitrano, we have another vlogger in the house. What's your channel? मेरे चैनल का नाम है C_Vlogs. Guys, आप सर्च कर सकते हो. प्लीज फॉलो. मैं डाल दूंगा इसका जो भी चैनल है. थोड़ा डिफिकल्ट नेम है, फिर भी मैं डाल दूंगा. अरे बहुत इजी है, मैंने सोच के बनाया है. मैं बताता हूँ थोड़ा सा. चैनल का नाम CSEE. C मतलब देखो ऐश. मेरा नाम अश्विन है, ठीक है. तो मैंने ऐश फर्स्ट के 3 वर्ड्स लिए हैं, ASH, और एक और H होगा, तो C_Vlogs. बहुत इजी है यार, सर्च कर सकते हो आप. एंड सब्सक्राइब करना ना भूलें. भाई को लाइक सब्सक्राइब कर दो. और बेल आइकन पे क्लिक करना मत भूलिए. और कुछ आपल्याकडे काय सेल्फी नाही. चलो आपण इथं जरा आम्ही लोकेशन बघून थांबलेलो आहे. कुठला स्पॉट काही माहित नाही एवढा, पण आहे. नदी आहे कोणती तरी. इथं जरा रेस्ट करतोय सध्या. रस्ता खूपच खराब आहे. कोकणातले रस्ते जाताना खराबच असतात. आणि इथं जरा फोटोशूट वगैरे चालू आहे. ब्रो, यू आर इन अ सेंटर. फुल लेना है. हाँ मेरी तरह. फुल लेना है. फुल लेना. ए भाई 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 इधर आ जा. ये देख. स्पीड बस. हाय, हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल. तेरा कौन सा चैनल है? नुसते होता था. आ जाओ दीपक. प्राइज एक था। ए भाई ये व्यू आना चाहिए भाई पीछे का. क्या दिखा रहा इधर से है? लेना, इधर सामने से, इस साइड से ले, लेफ्ट साइड से. वेलकम टू दुबई. तुम्ही बघू शकता वरंदाघाट पास करून चाललेलो आहे आम्ही खरे. आणि यहाँ हमारी मस्ती चल रही है. आप देख सकते हैं ये कोकण की बाइक स्टार्ट हो चुकी है. यस ब्रो, स्टे ट्यून गाइस. अभी तो बहुत मस्ती होने वाली है. गाइस इकडे एक गोमंतक म्हणून हॉटेल आहे एक रोडला. तर इथं थांबलोय आम्ही जेवायला. लीडने आमच्या सुचवलंय हॉटेल. टेस्ट मस्त आहे म्हणलं. ट्राय केलंय त्यांनी 2-3 वेळा. सो लेट्स सी हाऊ इट वॉज. So this is
सोलकड़ी। ये सोलकड़ी है, कोकण साइड पे ज़्यादा से ज़्यादा पिया जाता है, जो कोस्टल एरिया है ऑफ महाराष्ट्र, स्टार्टिंग फ्रॉम मुंबई ऑल द वे टू कर्नाटका और गोवा। तो इसमें कोकम कैसा टेक्सचर है, एक बार दिखाओगे आप कैसा टेक्सचर है? पिंक इन कलर, पिंक मेनली बिकॉज ऑफ फ्रेश कोकम। ठीक है, हाँ ठीक है, ठीक है, तो आप देख सकते हो इसमें कोकोनट मिल्क रहता है। ओके, It's basically extracted out of coconut and then there is kokum as well as there is a little bit of salt. उसके बाद ग्राइंड करके मतलब उसको जिंजर मतलब छाछ की तरह एक तरीके से बनाते हैं, लेकिन मेनली कोकम एंड कोकोनट मिल्क। ओके, उसमें आप अगर सावरी बनाना चाहते हो तो बना सकते हो, थोड़ा सा शुगर डालेंगे तो स्वीट भी बनता है। मेनली इसको सावर के तरीके से किया जाता है। हाँ, मतलब छाछ की तरह ज़्यादा पीते हैं बट स्वीट भी बनता है, दो फ्लेवर्स में मिलता है। इट गोज वेल विद फिश। सो वाइल आप अगर फिश फ्राई भी करते हो तो उसमें कोकम का बहुत ज़्यादा यूज होता है। अच्छा, तो सिमिलरली द ड्रिंक इज ऑल्सो क्लोज टू दैट। तो कोकम शरबत में सिर्फ कोकम रहता है, इसमें कोकोनट मिल्क भी रहता है, तो इसीलिए वो आपको पिंकिश कलर में लग रहा है। ओके, अच्छा, कोकम शरबत इज मोर इन टू रेड कलर लाइक अ शरबत। ओके, तो देखा आपने गाइस, आप अगर पुणे आओ या महाराष्ट्र में आओ तो आप ज़रूर ये ड्रिंक पियो, क्योंकि ये बहुत हेल्दी ड्रिंक है। ठीक है, तो आप ज़रूर ये ड्रिंक पियो और बहुत हेल्दी ड्रिंक है ये। तो बस इसी के साथ मिलते हैं आगे। चीयर्स गाइज। तर गाईज आम्ही इथं गोमंतकला आलतो ॲक्च्युली। वरंदा घाटातनं खाली आल्यानंतर दापोली साईडला जो रोड जातो तिथं मध्ये हॉटेल आहे, शेजारी एक मोठा HP चा पेट्रोल पंप आहे फॉर लोकेशन पर्पज। तर टेस्ट एक नंबर आहे आणि सोलकडी तर चेरी ऑन द टॉप। कोकणातली सोलकडी म्हणजे विषय एंड भाऊ। सो व्हेजच खाल्लं होतं, नॉनव्हेज घेतलं नव्हतं। नॉनव्हेजचा प्लॅन नंतर मार्केटला जाऊन मासे खरेदी करून जरा नॉनव्हेजचा प्लॅन आहे। इथे थाळीमध्ये नॉनव्हेज घेतलं नव्हतं आम्ही, व्हेजच खाल्लं। तरीसुद्धा व्हेजला एवढी टेस्ट होती भारी आणि सोलकडी पण खूप मस्त होती। मस्ट ट्राय, मस्ट विजिट करा जेव्हा केव्हा तुम्ही या रोडला असाल त्यावेळेस या गोमंतक हॉटेलला या आणि इथले फूड टेस्ट करा। इट्स अ ग्रेट। आशिषने एक नंबर लोकेशन शोधून काढलं आहे। 2 दिवसात इथे तिथलचा मित्र, आम्ही त्याशी बोललो होतो, मला कॉन्फरन्समध्ये घेतलं होतं। हां, तिकडे तो म्हणाला की आपलं एकदम सेपरेट आहे आणि आपल्यासाठीच समोरचा पूर्ण पार्ट ठीक आहे, फुल प्रायव्हेटच आहे सगळं। एकच आहे ना कारण बिल्डिंग। तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आमच्या प्रायव्हेट बीचला। कोकण ट्रिप रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट कोकण ट्रिप। हॅलो गाईज, वेलकम बॅक। आपण आता रिसॉर्टला आलेलो आहे आणि रिसॉर्ट थोडंसं कर्दे बीचच्या पुढं आल्यावर थोडंसं रिसॉर्ट आहे, एक दापोली मार्केटपासून एक 13-14 किलोमीटरवर आणि प्रायव्हेट रिसॉर्ट आहे। कोकण ट्रिप नाव आहे या रिसॉर्टचं। सो इथं पार्किंग केलेलं आहे आम्ही आमच्या गाड्या आणि हा व्ह्यू आहे पूर्ण बीचचा। आणि दिस इज फर्स्ट फ्लोर, हाय लीड। सो हे आमच्या रूम्स आहेत, तिकडे रूम अशा डबल बेड केलेले आहेत। हाय अमर। हेलो, हाउ आर यू? अश्विन क्या लॉग इन कर रहा है तू? हाँ भाई, वर्किंग हूँ मैं। वर्किंग एंड व्ह्यू आहे भाई लोग, हा एवढा सुंदर असा व्ह्यू आहे प्रायव्हेट बीचचा। समोरच प्रायव्हेट बीच आहे, इकडं गार्डन टाईप आहे। हा हा,
समुद्राचा आवाज, सुख, शांती आणि कोकण. सो फुल 2 दिवस हा इथे स्टे आहे आमचा. सनसेटला आम्ही जाणार आहे. आता थोडंसं ऊन आहे, सो सनसेटला जरा बीचवर फोटोज वगैरे काढू, जरा एन्जॉय करू, रील्स काढू. एंड स्टे ट्यून, बहुत सारी मस्ती होने वाली है भाई लोग. चलो, सी यू सून.